हरि ओं श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्त गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरि कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. मनुष्य जाऊन जन्मा ऐलींची मळकुडले जायना. जीवनांतू आम्ही कसं की चडे परमात्माला विषयी चिंतन करणी म्हण जाल्यार आम्ही प्राणीक सम. इत्याका म्हळ्यार आम्ही जन्मा आयलीची जिवना खातीर कसं कसं कडेन केल्लें तान येयली उदक पिल्लींची बूक येयली जेवलींची सुख भोगूका म्हूण दिसलें भोगलींची. मागीर एक दीस मरण येयलें आमकां कळना नशी आमकां जननय कळना मरणय कळना मेल्लींची चमकलींची. हांगा आमकां मनुष्य शरीर प्राणी शरीर दिवेत आशिल्लें मनशान इतलें करचें जाल्यार इता म्हळ्यार इतलें प्राणी करताची म्हणटना मनुष्य शरीर कसल्याक परमात्मान दिला. सूक्ष्म बुद्धी मन इंद्रिय सकड असूचें मनुष्य शरीर परमात्मान दिला कसल्याक म्हळ्यार साधन करूंक. ती साधन कसली म्हळ्यार जीवात्मो परमात्माले भिन्न अंश म्हणटाची. कशी तरी परमात्मा पावचे जीवात्माले एक गुरी जावनच काकय एम जावनच काकय. तेजे खातीर परमात्माले वचका म्हणलें खातीर कसल सकड साधन करका हांगा तें करचे खातीर आमकां मनुष्य शरीर परमात्मा दिता. मनुष्य जावन जन्म आयली नंतर जन्मांतू तांतू ही वैष्णव एक भागवत धर्म आशिल्ले जन वैष्णव म्हणून घेतील जन भागवत भगवद्गीता रामायण महाभारत हाजे अध्ययन करूं का हें एक आद्य कर्तव्य म्हळ्यार प्रमुख कर्तव्य म्हण म्हणटाची. आमी येद्दोळटय सुमार सकड परमात्माल चिंतन केल्ली जाल्यार महाभारत म्हळ्यार महाभारत आनी भागवत परमात्माल वयरी आमकां प्रीती उकून येवची तशें करता. तांतूय कृष्ण कथा आयकता तांतूय परमात्माल वयरी खंय ना ती भक्ती येता. भागवत वाचितना भगवद्गीता परमात्मान आमकां जिवनांत कशें सुका म्हूण सांगिल्लें उपदेश एक दिल्लेलो आसा त्या मना वता. तेंची महाभारताचेची ती भगवद्गीता म्हणटना महाभारतांतू जन्म येयली ती तशी महाभारत म्हूण म्हणली कुडलें आमकां सगळे जीवन मनशाल कशी आसूं का म्हूण म्हणलेलें हें कौरव पांडवाल काण आयकतना कळटा. तशें आमी पुराय एक देवान अनुकूल करून दिल्लें तशी भागवत यथानुशक्ती कोणाकय पुराय ग्रंथ पुराय रितीर सांगच्या कळटा म्हूण ना. तांगेले एक योग्यता म्हूण आसा. हें शास्त्र बरें म्हळ्यार एक ओड समुद्रशी म्हूण लेखला रे. तांतू कसं की आमी वाज्जिताची वाज्जिल्यार आमकां कितली मना वता तितले रितीर सांगयत. कसले अर्थ जैनी आमी बुकार आशिल्ले बरें सांगताची. इत्याक म्हूण म्हळ्यार ते पार्ट सोडू मन येना. कसं की एक आमकां अर्थ जाता सांगू कळना. ताका म्हणचे देवाल एक ग्रंथ म्हळ्यार गुह्यतम म्हूण कोणाक कितले अर्थ जावका म्हूण आसता तितले अर्थ जाता. तशीच आतां भागवतांतू कृष्ण कथा रायाल काणी परीक्षित रायाली प्रतू महाराजाली रंग महाराजाली असल पुरे काणयो येतर आसता प्राचीन बरहिल्ली तेदन आमकां लावाय जाता जाल्यार ते सृश्टी कल्प प्रळय मन्वंतर हे पुरे ಸ್ವಲ್ಪ क्लिश्ट म्हूण दिसता जाल्यार तो शब्द ಸ್ವಲ್ಪ कान्नार चमकला रे. एक न्ही एक दीस वाजिता देवादयेन अर्थ जातले जाय न्ही काणी अर्थ जाला न्हय ते पुरो जाल्यार कान्नार श्लोक पडल्यार पुरके काणी कान्नार पडल्यार पुरके ताजेन प्रयोजन आसके. तशीच महाभारत सांगता न्ही कितलीकी काणयो कितलीकी विशयो आमकां मस्त गुह्य गोप्य अशें दिसच्या पुरो. इत्याक म्हूण म्हळ्यार खंयचेय एक शास्त्र वेदव्यासान सांगिल्लें वेदव्यास परमात्मा जल्ल देखून ताणें कशी आमकां सांगला तेंची रितीर आमकां अर्थ जाता म्हूण सांगूचे ना. आमी कसं म्हणचे तागेले हरी मुकुंदनु नीनु नरजन्म हुळू नानु म्हूण आसा म्हळ्यार परमात्मो
श्रेष्ठाती श्रेष्ठ आम्ही कनिष्ठांतू कनिष्ठ जन म्हणतना आमकां कितले तागेले विशय अर्थ जाता तितले आमगेले अहो भाग्य परम भाग्य म्हणली कुका तितली पुणी ताणें दय आमगेले वयर दबरला नवे काणी कन्नार पुडची तितली पुणी योग्यत आमी केला नवे कितली की जनाक महाभारत म्हणा कसं म्हण गोतना रामायण म्हणा कसं म्हण गोतना सीती कोणा बायलं म्हळ्यार धृतराष्ट्र आली दुर्योधन आली म्हणटल जन येस आमी टीव्हीर पळय पळयता ताजे पशी आमकां कसं की परमात्मान थोडे ज्ञान दिला थोडे आमी अर्थ करून घेवची शक्ती आमकां परमात्मान दिला म्हणलें तर आमी त्या परमात्माक अति कृतज्ञ जावन आसोका जावो आजी तुकून आमी महाभारताचे थोडे चिंतन करुया रामायणाचे विशय सादारण पुरो जेन्ना गोतस आतां महाभारताचे गोतना म्हणना टीव्हीर आनी पुरय दाखयताचे जाल्यार मूल महाभारता दुखून वर्लेल महाभारतांतुले म्हळ्यार निजावन मूल महाभारत वेदव्यासान केलेले रामायण मूल वाल्मिकीन रचन केलेले मागीर ते रामायणा वयर आदरसून कितले रामायण येयले जैन रामायण कंब रामायण कुवेंपू रामायण अध्यात्म रामायण अशी कितली की रामायण जालींची तंतुप्रे ते तुळशी रामायण जालें रामचरित मानस जालें समर्थ रामायण जालें समर्थ गाथा म्हणटाची तशी मस्जनान रामायण बरयला जाल्यार तांगेल रामाल वयरची भक्तीन तांणी ಸ್ವಲ್ಪ काणी तिरचून पिरचून सकाळी बरयलस जाल्यार उत्प्रेक्षा तांगेले कसं म्हणचे परमात्माली एक प्रीती तांकां उत्कृष्ट प्रीती ताजे निमती तांणी ಸ್ವಲ್ಪ काणी तांकां जाय जाल्यार तशी ಸ್ವಲ್ಪ वैभवीकरण करून बरयला मूल काणी दुखून आमकां मस्त चेडूण दिसता टीव्हीर रामायण पळयतना चेडवान पुरय रामायण काणी सांगतना हांवें तांणी पुरय म्हणून न्हय टीव्हीर तशें आशिल्लें टीव्हीर अशें आशिल्लें ना म्हणजे टीव्हीर मनशान केलेलें हें रामायण देवालयाची काणी मात्र न्हय बरयलेली व्हडली ऋषीन तशें जावन कोण बरयलेलें बद्दश्च परो डायरेक्टरान की ऋषीन म्हणटाची आता तुम्ही त्या मूल रामायण ऐकोका हें पुरय पळोवका आनी सोडका म्हणचिशिल्लें तशीच आतां महाभारता विशय तशी जाता कितली की जनान तांकां जाय जाल्यार तशी महाभारत तिरचिला केल्लो जना दुर्योधना पळयल्यार भारी प्रिती तो कसलोय जावो तो चांगूची म्हणटल जनसची शकुनी म्हळ्यार केलो जना भारी खुशी शकुनी बरी आमी जावचेनच शिलव्या म्हूण जाल्यार निजावन आमी काणगेवकांचे विशय म्हळ्यार चांगू मात्र ते चांगू कसं म्हूण म्हळ्यार कळल्यार मात्र आमकां वायट म्हळ्यार कसं म्हूण कळटा ना नतल्यार ते वायट म्हळ्यार आसना न्हय पुराय जन अर्जुनू जाल्यार भीमसेनू जाल्यार दुर्योधनान आशिल्ली देखून अस्सल एक कडेन प्रपंचान तूं जगता जाल्यार देव खंयचे बदीन रपता हें पळय कळोवका जाल्यार दुर्योधन धृतराष्ट्र पळय आसूका ना नातलें तेंवूय कळनाशिल्लें आमकां चांग म्हूण असलें वायट ना आशिल्लें वायट म्हूण असलें चांग ना आशिल्लें जगत्यो केन्नाय चक्र गुंतर आसूं जाल्यार चांग वायट सुख दुख्ख मान अपमान द्वंद्व आसूं का इथं म्हळ्यार परमात्मान सृश्टी प्रारंभ करतात महाभारतांत येता भागवतांत येता सुरवेक द्वंद्वनी पुरे केला परमात्मान मागीर मनुष्य सृश्टी सुरू केलेलें जीव सृश्टी सुरू केलें जावो तशी अन्यक कसं म्हळ्यार महाभारता विशयांत केल्या सकाळी मनांत गोंधळ आसता ಸ್ವಲ್ಪ तप्पू विचार मनांत आसता ना म्हणा हांवें आजी पशी फुडें एक महाभारत केला ते भीष्म पर्वतय जाला भीष्म पर्व जेतना राबून गेले ते महाभारत मागीर कोणाकय इंट्रस्ट येनी म्हाकाय इंट्रस्ट येनी म्हूण म्हळ्यार तेदना हांवें एक सेवा अशी सेवा म्हूण देवादयेन करचें आशिल्लें देवान स्वाम्यान सांगून तेका सकी जत्तर आशिल्लें देवादयेन कडेर मागीर कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार राबून गेल्लें ಸ್ವಲ್ಪ जन उणे जाल्लीची पार्टीस जाल्ले न्हय ते पुराय गांवां आसूचेची चुकी म्हणचे न्हय हांवें तांकां गेले एक कल्पना म्हाका अन्यकल्यान केलेली चुकी दिसता जाल्यार अन्यकल्यांक हांव केलेली चुकी दिसच्या पुरो ते सहज विशय तांतूं कसले घेवन कोणाकय कोणें जड्ज करूं जायना हांव समज म्हूण म्हाकाय हांव सांगूं जायना कोणें तांकां सम म्हूण सांगून घेवचें जायना कसं की एक भिन्नाभिप्रायशी जावन ते राबून गेले म्हणटा म्हाका एक नमने मना बेजार जालें मागीर हांवें तांकां इंट्रस्ट घेनी आमगेले व्हड स्वाम्यान तेका की एक जावका तांणी एक भारी तांगेले मनान तितली काळजी जालेले तांणी समाधिस्त जाल्लींची मागीर ते राबून गेले तेन्ना कोणकी एक प्राय जाल्लेले मनशान म्हणलें तूं ते आदी पर्वा देखून शूर केलेलो महाभारत केन्नाय तशी शूर करूनच की विराट पर्वा देखून जेवो शूर करता खंय ना नातलं अशी जेवच की त्या म्हळ्यार त्या महाभारत लढाई काणी म्हूण म्हणलें म्हाका एक पंत वय म्हूण
मना आयला आसवा आसच्या पुरो नानातलं अशी बीन अभिप्राय येवच्या कारण कसं नाही म्हूण म्हाकाय दिसलें इता म्हळ्यार मुखामुखी कसलें आमकां लागून न्ही कसलें ना असमाधान भितरी आमी कसल्याक बच्चुका ते पुराय आयकुच्याक तशी कसं सकडे जाल्लें म्हूण आयक पडटा जेवो जाल्यार अशीची असल कल्पन मस्त विंगडय असं कशी महाभारत गरकडे वाजूच्यानच दही जंगलमध्ये लढाई जाता बाबावालमध्ये लढाई जाता तशी मागीर आयकल्यार केन्नाय कसो ती लढाईची काणी जाल्यार देखून ती लढाई जाता मागीर हांव सावित्रकान म्हगेल्या निमगितना हांव तेन्नाय म्हणला तिगेले ह्यो विचारू जाल्यार हांव म्हगेले गुत आशिल्लें उडपांतूर आचार्यालय एकाल्या निमगितान तांणी म्हणलें वेदव्यासान संगनी नवें हे वाजितना कलह जाता अशी जाता तशी जाता म्हूण सांगून वेदव्यासान सांगतनाची ताजे सुरवेच श्लोक नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम उदीरयत म्हळ्यार जयम म्हळ्यार महाभारता जय म्हणजे ते म्हळ्यार अधर्मा विरुद्ध धर्माक जय मेळेल ग्रंथ ते म्हणटना जयम उदीरयत म्हूण आसतना तांकां जय प्राप्त जाला खंय ते ग्रंथ वाजितना मंगलाचरणे श्लोकांत तूं जयम उदीरयत म्हूण आसा म्हणटना जिवनांत आमकां कसले बरें जेवका ते पळय जाता म्हणूच न्हय तशें जावन आदी पर्व देखून तांणी रचन केलां खंय की विराट पर्व देखून रचन केलेलें न्हय न्हय मागीर आमी सांगता न्ही तें सांगूनच म्हणटा हांवें मन गट्ट केलें आनी आतां महाभारत सांगता म्हूण लेखलें जेवो महाभारतांतुलें एक विशेषत कसलें म्हण ताका पंचमवेद म्हणटाची इत्या म्हळ्यार चार वेद आसा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे पंचावेद म्हूण सांगून प्रचलीत जाला कसं खातीर म्हळ्यार आतां पळय वेद भारी कश्ट शिकच्याक वच्चा पुरजना सादिना ब्राह्मणोत्तमांक पुरय जाता वरलेजनान बायपाट करूं पुरो जाल्यार बायपाट करून वेद सांगचे विंगड ते वेद मनन कोरनो ताचे अर्थ काणी घेवचे विंगड आतां वेदांतूल सुक्त आनेक दुसरेक पुजे जाय जाल्यार कर्मांगा जाय जाल्यार पुरे भाग काण कर्मकांडांतुले ते पुरे बै हार्ट करूं पुरोचे मंत्र जाल्यार बै हार्ट करच्याक आनी निजावन वेद एक अभ्यासन करून ते कसले म्हणून ताजे अर्थ कळून घेवच्याक मस्त चड म्हूण आसा बारीक क्लिश्ट म्हूण म्हणटाचे जाल्यार हे पंचम वेद म्हण चार वेदांत कसो आस ते पुरे हंत आसा आतां वेद कसो खातीर शिकता ज्ञानकांड प्रामुख्य दिवका कर्मकांड अशी देवांक पुरे संतोश करच्याक तसले पुरे कर्मकांड जाल्यार ते कर्मकांड ताजे निमती आमी स्वर्गादी लोक पावताची वापस बुंचेर येताची प्रगीतेंत परमात्मान सांगला जाल्यार हे वेद निचावन अध्ययन ज्ञानकांडांत परमात्माल चिंतन आसता त्या खातीर वेद ते निजावन जाल्यार ते कश्टच आयुश्य पाविशना ಕೆಲವು ಜನ ಮನ ವಚಿಸ್ನ ತಜ್ಜಿ ಕತೀರ ಅಸಲೆ ಗ್ರಂಥ परमात्मान व्यास जावन येवन रचन केलेलं अष्टादश पुराण तातूंत भितर भागवत ताजे नंतर महाभारत इतिहास म्हणटाची जावन गेल्लेली काणी म्हण तसलें रामायण जावन गेलें नव्वई जाल्यार हे प्रचलीत इतिहास इत्याक म्हळ्यार 5000 वर्ष फुडें जाल्लेलें मात्र रामायण केदन की त्रेतायुगा जाल्लेलें तशें पुराय हें आमकां लागींचें मस्त लागींचें आमगेलें तेच जावन इतिहास म्हूण म्हणला तशी हें सांगताची कसं न्ही पुराय जनान अध्ययन करचें कसं न्ही आतां आमकां स्त्रियांक वेद केलो जेन्ना वेदाक आमी अनधिकारी म्हणटाची तशीच वेद आमकां सांगचे बारीक क्लिश्ट प्रति एक रुद्र चमक मागीर कसं की 1-2-3 भाग शिकले कुळ्ळ्या आमी वेद शिकून जाल्या म्हूण लेखताची आमकां एक वेद सांगू जाल्ले म्हूण आमी बायल मनीस जाल्यार सांगताची अशी तशी ना ते कसं की अनधिकार आसा म्हूण म्हणलां जाल्यार ते वय्य सुका कसं की आमगेले एक फिजिकल स्ट्रक्चराक म्हळ्यार आमगेले फिजिकल कसं की एक प्रॉब्लम तातूंत निमती जाता म्हणून पुरो म्हणटाची ओमकार मस्त दीर्घ ओमकार म्हणल्यार ಸ್ವಲ್ಪ बायल मनशांक प्रॉब्लम जाता कसं की सकड आसूं का नानतले आमकां अनधिकार म्हूण कसले करता आशिल्लीची केलो जन ते इंद्राल काणी सांगून ते पाप येवनी आमी तेच अनधिकार ते पुरो आमी लेखुका म्हणना पापिश्ट म्हूण जाल्यार परमात्मो स्त्री सृश्टी करता आशिल्ले न्ही ते एक तागेल प्रकृती ते परमात्माला प्रकृती आमकां ते आमगेल म्हणलेली एक प्रकृती आमकां आशिल्ली देखून कसं की चड उणसच्या पुरो जेवो आमकां गोत्ता नातील विशय तो ताजे विशयी आमी चर्चा करचे पशी आमकां कसले कोरयेत म्हणला परमात्मान ते आतां परमात्मा तूं सांगलें कसं न्ही वेदव्यासान सांगलें स्त्री वैश्य शूद्रादी जनांक कोणाक वेद अनधिकार आसा
वैश्यांकय वेदाधिकारस स्त्री शूद्रांक म्हणलें रे जेवो वेदांत अनधिकार कोणा आस तांकां वेदा समान जालेलो ग्रंथ हे पंचम वेद महाभारत इतिहास म्हणला आमी हे छंद करून अध्ययन करचें गे आमकां सुलभ करून गुरुडून दिला कसं की आमकां खंयची आतां एक कोणाक अनारोग्य आसा ताका गुरुडून दूद घालून दिल्लेलें छंद करून गिळचें अनारोग्य खंय जाल्लें तें सोडून ना कसो जाल्लें हांव सगळें शीत जेवता म्हूण हटा बसल्या बरी जाल्ली हें आमकां इतलें छंद करून देवान गुरडून दिल्या बरी इतिहास पुराण इत्यादी दिला तें छंद करून वाजून आमगेलें आयुश्य सार्थक करून घेवची सोडून ना आमी वेद वाजिताची म्हळ्यार वेद वाचिची आमकां महाभारता काणी मेळटवे जाल्यार वेदांतूल गुडार्थ पुरी आमकां महाभारता काणी मेळटा न्हय तरी आमकां खंयची लायक तशी आमी अध्ययन कोरका जालेले एक इतिहास म्हूण वेदव्यासान सांगिल्लें वेदांच्या अपि परम चक्रे भारतम पंचम वेद म्हूण म्हणला ताणें जेवो आतां एक पंत देवते आमी भागवतांत पळयताची देवतेनी म्हणून ते शुक महामुनी लागी आमकां तें भागवत दी तुका अमृत दीत म्हणटना ना ना आमी दिनाची म्हणून तेका म्हळ्यार अमृतापशी कितली श्रेश्ठ भागवत तशी हांगा एक पंत देवतेन कसं केलें की कसो देवतेन पुराय तांगेल्या सुचे शास्त्र आनीक दुसरे कसं कडी वेद इत्यादी हाडून तकडीचे एक भागांत घालिके अनेक भागांत महाभारत दवरलिके जाल्यार त्या समान शिल्के पळोवचें गेल्यार महाभारत सुचेची तकड तो गुदेवली म्हणटना महाभारत जालें तें ताजे खातीर ताका महाभारत म्हूण नांव आयलें महत्वात भारत्वातच्या महाभारत म्हळ्यार महत्वात तें विशेषता महाभारता काणीची विशेषता एक महत्व कितलें आसा पळय ताजे निमती ताका महाभारत म्हूण नांव आयलें मात्र न्ही 1,00,000 श्लोक तंतस देखून ताका महाभारत म्हूण नांव आयलें म्हत्वाचो विशय आसा बारीक गुडा अर्थाचो आमकां बी न्ही अर्थ जेवच्याना मध्वाचार्य सांगताची एक श्लोकाक 10 रितीर अर्थ करून घेवता तांणी म्हणलें विष्णू सहस्रनामांतले एक नांवाक 100 अर्थ आसा तशें आमी एक पंत विष्णू सहस्रनाम पठण केलें म्हूण जाल्यार परमात्मा 1,00,000 पंता पयल्या वरी जेता तशीची हांगा सांगला त्यांनी एक श्लोका 10 नमने अर्थ दिवेत म्हूण सांगून जेवो आमकां तें साध्य जायना आमकां एक श्लोकाचे एक अर्थ शिक्षक जीवन पावेशना जाल्यार वेदव्यासान तें बरयलें इत्याक कशें जालें तांकां तें बरोवचें तांणी महामुनी जाल्यार इतलें बरयलें म्हूण लेखल्यार साक्षात नारायण तांगेल विशय म्हळ्यार परमात्मा विशय परमात्मा गोत्तशील विंगड कोणाकय गोतना तेंची हें महाभारत ग्रंथ विंगड जनान रचन केल्लें जाल्यार इतलें पुराय विशेषत कसलें येना नशी तें कसं की एक वरलेलें एक काणी वरी एक काणी म्हणजे तशें जाल्यार वेदव्यासान रचन केलेलें देखून महाभारत तांतू कसल सकळे एक विशेषता विशय सकळे आसता गोतस्वे केवल परमात्मा मात्र गोत्तशिलो विशय तंतस जाल्यार ताजे गूढार्थ महाभारतांत कसो विशय आसा पळय ताजे गूढार्थ ब्रह्माकय अर्थ जैनाकय रुद्राकय अर्थ जैनाकय तसल विशय सकड तांतू आसकय तशच्या न्हू देवगुह्य म्हूण आमी म्हणटा पळय देवाल काणी कसं न्ही गुह्याती गुह्यतमम म्हूण म्हणटाची तशी जेवो महाभारत दोळतय परिपूर्ण जावन अर्थ करून घेतला म्हळ्यार कोणेय नांची म्हूण सांगली न्हय ब्रह्मदेवाकय असाध्य जाल्ला म्हूण सांगून जाल्यार वेदव्यासो साक्षात परमात्मा देखून ताणें तें गुह्य जावन बरयलें ब्रह्म रुद्रादिंकय संपूर्ण जावन महाभारत गोतना म्हूण तसल्यार हे महाभारतांत तसलो गूढ जावन आशिल्लो विशय कसो आस म्हणजे बशी कसल सकड ना हांत म्हूण लेखून घेवचे चड काय आमी इत्याक म्हळ्यार महाभारतांत सांगताची गोत्तशील जना कसलें म्हळ्यार महाभारतांत खंयचे सकड विशय आस आमकां मेळटा तो पुराय बुकांतूय मेळटा काय म्हणून पुराय बुकांत ओट्ट केल्यार तेल विशयूय महाभारतांत आसा तशी मागीर ताजे खातीर न्हू म्हणजे व्यासोच्चिष्टम इदम जगत सर्वम म्हळ्यार आतां हांगा मूल ग्रंथाचे एक मूल ग्रंथ बेज जावन घेवन रामायण जेवो महाभारत जेवो ताजे नंतर कितली सकड काणी जाल्ली संस्कृतान कितली नाटककारान सकडे नाटक जंगलात काळिदासान बरयलेले अभिज्ञान शाकुंतला महाभारतांतले शकुंतला उपाख्यानाचे ते तशी भासकविले मेघ म्हाका सम उडग आसना तागेले एक
मेघदूत त्या काळिदासाला दिसता मेघदूत नाटक प्रति एकक अंतुलेची एकक काणी काणू तांणी किती चंद कोरून तांणी बरयला म्हण म्हळ्यार ते तशी हे महाभारत मूलग्रंथ हे मूलग्रंथा वयर कितली की सगळे ग्रंथ जाला ताचे खातीर व्यास उच्चिष्टम इदम जगत सर्व म्हळ्यार वेदव्यासो होडकर्त्र ग्रंथकर्त्र आताच ग्रंथकर्त्र पुरे वेदव्यासान कसं उच्चिष्ट म्हळ्यार वमन म्हणटात केला जन उच्चिष्ट म्हळ्यार ओंकल्यांची म्हळ्यार सांगल्यांची तोंडान तेंच पुराय जनान वरलेल्या जनान बरयलेले म्हूण म्हणटाची कसं सकड सदग्रंथ आतां आमकां प्रचलित मेळटा विंगड जनाले एक आचार्यांनी विंगड पुराणिकांनी सकड बरयलेले ग्रंथ हे पुरे व्यासोच्चिष्ट म्हळ्यार व्यासान सांगिलेची तांणी तांगेल कसं की सकड घालून मूल ग्रंथाक कितले की जन मूल ग्रंथाक पेट्टुपणानशी धक्के येनानशी भावनेक कसलेची धक्के येनानशी चंद कोरून बरयताची तांगेले कल्पनेरी जेला कितले की जन ताका नव विशय सरसानो पर्ण विषय काणू कसल की तांगेले एक विकृत रितीचे मनाचे ते भावन घालून ते तशे परे कसं की सकड करचेस जेवो तशी महाभारत तेच म्हणणं महाभारत व्हड एक समुद्रशी आमकां कितले योग्य तेस तितले मात्र आमकां अर्थ जाता आमी एक व्हड जलाशयस म्हणून सान तांबी वेलेल जनाक सान तांबिया उदक मेळचें व्हड कळस वेलेल जनाक व्हड कळसांत उदक मेळटा तितलेची एक व्यत्यास आमगेल योग्यता कितले आसा तितले आमी शिकून काडयत जाल्यार कसलेय जेवो परमात्मालेक आराधन कोरका परमात्मालेक विषय कोळका म्हणून लेखिले स्त्री शूद्र ब्रह्मबंधू म्हळ्यार ब्राह्मण जावनासाची ब्राह्मणांगेल कसलेय कर्तव्य करनात आनी तांकां ब्रह्मबंधू म्हणचे तांकां पुरे हे ग्रंथ वाजिल्यार भारी एक परमात्माला विचार कळ्ळो वय बे तितले पुण्य आसा म्हूण म्हणटाची जेवो आतां हें तसलें कोणाक ब्राह्मणांक मात्र वे काणी म्हळ्यार ना ब्राह्मणाल विशय आसा क्षत्रियाल विशय आसा वैश्य शूद्र स्त्री पळय भिष्मन उपदेश दिवचे आसा तांतू भितरी अंत पुरय सांगोस भिष्मान ब्राह्मण वर्णाच्यान कशी चुलका क्षत्रिय शूद्र वैश्य वर्णाच्यान कशी चुलका वर्णधर्म स्त्री धर्म कसाने आश्रम धर्म कसाने रायान कशी चोलका पुतान कशी चोलका बापसून कशी चोलका बायलेन कशें सुका घरांत मालगड्यान कशें सुका धाकल्यान कशें सुका युद्ध धर्म म्हळ्यार कसाने प्रति एक भीष्मोपदेश म्हणूची आस कंच्यान तो महाभारतांत तांतू कसल धर्म सांगनी कसल धर्म सांगला म्हणना सर्व धर्म खंयच्यो सोणान अशी सर्व जनाल धर्म कशी कोण चलका म्हळ्यार भीष्मान सांगिलस तशीची ते हे पांडव कौरवाल काणी म्हणून आमी लेखताची जाल्यार हांतू आमकां कळका जाल्यार कितले काणी आसा आतां न्ही चाव न्हू आतां महाभारता काणी शूर करचे परिक्षिताले ह्या जनमेजयाले सर्पाद्वर यागाले दुखून केलो जन शूर करताची जाल्यार महाभारतांत हाजे पशी फुडें अनुक्रमणिका पर्व पौलम पर्व पौरिक पर्व असल पुरे आसा अंत पुरे सनी चंद काणी आसा आनी सीदा सर्पाद्वर यागा चमकल्यार थंय आस्तिक म्हळ्यार काण येता ते आस्तिकाक मूल खंयची जरत कारोल काणी ही पुरे अनुक्रमणिका पर्वान अंत भितर मेळटा आमकां खंयचे फस्ट आदी पर्वांत सुरवेकाची जनमेजयाल काणी सुरू जावचे पशी फुडें मेळटा तशें जावन न्हू हांव कसो लेखला म्हळ्यार पुराय सूर दुखून सांगतर वची काणी म्हूण इतेक म्हूण म्हळ्यार वापस कोणालकी काणी सांगता हांग दुखून काणी सरसाच पशी क्रमार ती काणी सांगतर चमकल्यार समा मन दिवन आयकली म्हूण जाल्यार चंद काणी आसा मनाक संतोश जाता आयकतर वचत जाता तशी हें महाभारत 5000 वर्ष फुडें वेदव्यासान रचन केलेलें म्हणल्यार आत्त हें महाभारत एकक कडेन एकक रुपार आस केल्लो मस्त पुराय श्लोक सेरसयला केल्लो श्लोक तिरचून काडला तशें पुराय आसा ಈ ಕಥೆಯೆಲ್ಲ ತಿರುಚಿ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಆಗಿದೆ ಮೂಲವಾದ ಕತೆ ಅದರ ಭಾವವೇ ಬೇರೆಯಾಗಿದೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಹಾಭಾರತವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಚಾರ್ಯ ಮಧ್ವರು ಇಡೀ ದೇಶ ತಿರುಗಿದ್ರನ್ त्या एका एक जवचन काणी
कशकी बदच एक मूल व्यासान खंयचे मूल रुपार सांगिल काणी तिची ओरो नेवका मध्वाचार्यानं भारत सगळे भोंवतना ही महाभारता काणी एक कडेन एक रिती व्याख्यान करचे एक कडेन एक रिती पठण करचे या प्रे पळोवन त्यांनी कसे केले पुराय कडेचे महाभारत ग्रंथ खंयचे खंयचे विश्वविद्यानिलय आस खंयचे खंयचे गुरुंग गेले आस हे पुरे महाभारत ग्रंथ विंगड 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 ರೀತಿ ರಚನೆ ಜಲ ಒಟ್ಟು कोरून काण एक ताका मागिरी त्या पुरे अर्थ करून घेवन सीदा बद्रिकाश्रमा वेदव्यास आशिल्ली चितई वचून वेदव्यासा भेटी जावन तांगेले निमगून करून एक महाभारत तात्पर्य निर्णय म्हण ग्रंथ करून दिले मागीर आत महाभारत मूल भारत दुखून कुमारव्यास भारत गदुगिन भारत मागीर पंप भारत रन्न भारत अशी मस्त सगळी महाभारत जाला कशी वाल्मिकी रामायण मूल दुखून मस्त रामायण जाला की तशीची मात्र नाही संस्कृत नाटक काव्य या प्रे महाभारत दुखून आयला ते हांव सुरका सांगला तरी आता आम्ही खंयची महाभारता चिंतन करचे म्हळ्यार वेदव्यासाल मूल भारता चिंतन महाभारत तात्पर्य निर्णय ताका समेत जावन एक महाभारताचे चिंतन करूया म्हणून आता हे महाभारत रामायण पुरय काल्पनिक म्हूण म्हणटले जनसाची जाल्यार रे न्हय ते काल्पनिक म्हूण सांगच्याक आमकां एक हांगा खंय रामायणाचे रामसेतू रामेश्वरम दुखून लंकेतय रामसेतू म्हूण केल्लेले ते दिसले न्हय मे मूल हे महाभारतांतू द्वारके आजी काही समुद्रांत बुडून आशिल्ले द्वारके ताजी दर्शन ते दाखयसी ताची म्हणटना महाभारत जायनी रामायण जायनी म्हूण आमी सांगचेक ना आनी महाभारत ಕೆಲವು ಜನ सांगताची पांडवांगेल कौरवांगेल काणी तांतू मुख्य ಕೆಲವು जन सांगतात कितली की सगळे आख्यान मेळटा पळय हें आयकुच्या लाय जाता म्हणून ಕೆಲವು जन सांगताची महाभारत वाजिला पुरो आमगेले जिवन जावची पुरय जाता आमगेले जिवनाची एक महाभारत अशी म्हूण म्हणटाची ಕೆಲವು जन महाभारत म्हळ्यार कृष्णाले महिमा तांतू भितर कितली कळटा म्हणून तशी त्या परमात्माल महिमे कतिरत्न मे आता आमी सुरय मंगलाचरणाचे 2 श्लोकांग सांगिल्ले आशिल्ले एक पुढे महाभारतांत आशिल्लो नारायणम सुरगुरुम म्हूण सांगून सुरवेक सांगिल्ले पळय तांतू भितर तो परमात्मा कसलो एक तो कसलो एक महामहिम म्हूण कळटा नारायणम सुरगुरुम जगदेकनाथम भक्तप्रियम सकललोक नमस्कृतम च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशम वंदे भवग्नम अमरासुर सिद्धवंद्यम म्हूण सांगून म्हळ्यार नारायणम सुरगुरुम नारायण सुर म्हळ्यार देवते गुरु म्हळ्यार यजमान नारायण समस्त देवतेंगेलो अधिपती मागीर अंत ते न्हय वयी कसले आमी लेखूक ना इता म्हळ्यार कृष्ण जावन ताणें येवका जाल्यार सर्व देवते येदुकुलांत इलींची येदुकुल सगळेची देवतेंगेले तशें जावन यादवांक मारूं जायना अशें तांणी मारून घेवन मरचे तशी कृष्णान केल्लेले हे पुरे आमी भागवता काणी आयकतना आयकल्यांची पांडवय देवते पांडव परे धर्मरायाल अंश धर्मरायो यमधर्माल अंशो मागीर भीम वायूल अंशो अर्जुन इंद्राल अंशो नकुल सहदेव अश्विनी देवतेल अंश हे परे पळयला म्हणटना सर्व देवतेक यजमान जावन आशिल्लो कृष्ण समस्त देवतेंक तागेले भूभार हरण कार्या खातीर घेवन येयलो ते भूभार हरण कार्य कृष्णावतारांतू हें महाभारत येता भूभार हरण सुरवेक जरासंधाक लेक 18 पंत युद्ध करता कृष्ण तागेले प्रति पंत 23 अक्षोहिणी सैन्य नाश करता म्हळ्यार एक अक्षोहिणी म्हळ्यार कितले म्हळ्यार संख्ये मना आसल्या 23 अक्षोहिणी म्हळ्यार केदे व्हड जनसंख्ये म्हूण कळटा तशीची एक पंत 18 पंत 23 अक्षोहिणी सैन्य नाश करून एक राशी भूभार हरण केला कितले की जन नाश जाल्यांची भूंय एक पंत हगूर जाली मागीर 18 अक्षोहिणी सैन्य ताणें महाभारत युद्धां भितर नाश केला म्हणूक युद्ध केलेलं अर्जुनान म्हूण दिसता कृष्ण हाली सारथ्य वयसून घेतिल्लें म्हूण दिसता भिमान कोण जाल्यार महाभारत म्हळ्यार कसं मागीर कृष्ण अर्जुनाल काणी म्हणजे जाल्यार महाभारतांतू निजावन कृष्णा सहाय्यक जालो म्हळ्यार भीम त्या काणी वाजितना काणी आयकतना मात्र आमकां कळटा अर्जुनाल पशी भीम वयता म्हळ्यार 100 ते कौरवांक नाश केलेले भिमानाची अर्जुनान न्हय हें पुरें आमकां मुखारसून काणी वाजीत मना वता कृष्णाक मस्त प्रितीच कोण वायूची मोत्तम जावन आशिल्लो भीमसेनूवे पुरे कळटा पळय आमकां जवो ते दन पळोवन घेवया ते आतां म्हणलें जगदेकनाथम कृष्ण परमात्मा जगत
जगत्याक एकैक अधिपती एकोनैक म्हूण सांगून आमी विष्णू सहस्रनामा म्हणटा पळय तो एकलोची न अनेका, सो एकलोची म्हूण सांगून तशी आनी मुखारसून काणीन तामकां कृष्णा ही ताका जगत्याचो एकैक अधिपती म्हूण म्हणला, जगदेकनाथ म्हूण त्या म्हणला तेव्हांय कळटा. भक्तप्रियम भक्तांक तो बारी प्रितीचो, तक तागेले भक्त म्हळ्यार प्रिती. हेवंय आमी पांडवांगेले काणींत पळयत. पांडव तागेले परमभक्त, कुंती तागेले भारी व्हडली भक्तीची, द्रौपदी तागेले भक्तालांतुली एकली म्हूण येती. तशी त्या द्रौपदीक कुंतीक पांडवांक कितली पंत येवन राखला तो. खंयचे वेळाक कृष्णा म्हूण तांणी उडगास केलेले तेन्ना येवन राखनिवे तो. तशी भक्तप्रियम तागेले भक्तांक तो मस्त प्रीत करता, तागेले भक्तय ताका मस्त प्रीत करताचे. सकल लोक नमस्कृत्यम म्हण म्हळ्यार सगळी लोक म्हळ्यार जन जाता, प्राणी जाता, देवते जाता, तागेली सगळी समस्त सृश्टी तांणी पुरी नमस्कार करची म्हळ्यार परमात्मा मात्र नाका हांगा अनेकानेक आराधन आसता. प्रती एक देवतेंक विद्ये खातीर सरस्वतीक, संपता खातीर लक्ष्मीक, ಕೆಲವು जन कुबेर म्हणलेले यक्षाक, संपताक कसं सगळं आराधन सांगा. जेवो विद्याभिमानी देवते सरस्वती, विघ्ननाशक गणपती अशे पुरे आमी आराधन करता वता जाल्यार कडेर म्हणटान त्या नमस्कार त्या कृष्णार्पण करचे आस म्हळ्यार कृष्णाक अर्पण करची ती नमस्कार ते पुरे आराधन. दुर्गा नमस्कार जावो दुर्गेला अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माक अर्पण, ते गणपतीला अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माक अर्पण, यज्ञांतर्गत परशुरामाक अर्पण, अशी पुरे अर्पण कृष्णाकाची. परशुराम जेवो, राम जेवो, कृष्ण म्हूण जेवो, खंयचेय नांवार आमी ताका लेखोची, तो एकलोची असंख्य नामाचो अगणित गुण, अगणित नाम, अगणित लीला म्हूण आनी म्हणटाची. परमात्माक लेखू जायना नतील तितले नाम आसा, लेखू जायना नतील तितले गुण आसा, पुरे मात्र परमात्माकची रिप्रेझेंट करचे आसले ते. जेवो मागीर म्हणले सकल लोक नमस्कृत्यम त्रैगुण्य वर्जितम म्हळ्यार तो परमात्मा मात्र त्रिगुणात्मक न्ही, प्राकृत न्ही. परमात्मा त्रिगुणाक अतीत, तो अप्राकृतो म्हळ्यार जन्मा येतनाय ताका कसले सात्विक राजसीक तामसीक गुणाचे कसले ना. आतां कृष्ण जावन येयलो, राम जावन येयलो, कृष्ण सात्वीक आशिल्लो, कृष्ण तामसी आशिल्लो, कृष्ण अशी वेळा राजसीक आशिल्लो म्हूण खंयचे काणीन ना. कित्याक म्हळ्यार तो तिनी गुणांकय अतीतची, तेची अन्यक प्राकृत तो कसो लेका म्हूण म्हळ्यार तो प्रती अवतार घेवन येता, प्रकट जाता. शंखचक्र गदा पद्मधारी जावनूच प्रकट जाता. नरसिंह जावन येयलो, नर आनी सिंह दोनीचे रूप ओट करून घेवन हातांत पुरे सहस्र हात, सहस्र हातांत सहस्र आयुध ताचे भितर शंखचक्र गदा पद्म त्या पित्तांबर सकट न्हेसून गर्जन करता रयलो. कोणेय लकला येता तशी येता म्हूण सांगून कोणेय आतां नाका गे ते पुरे ताका कुशीशील रुपारे स्वयं माया आतां म्हणटात तो तागेलेची मायेक अधिश्ठान करून घेवन तो तागेले इतल्याक आयलो म्हूण सांगून गितेंत तो सांगता. मिगेल इतले म्हाका जाय जाल्यार तशें प्रकृतीम अधिश्ठाय संभवामी आत्ममाया मिगेल निमती तो येता म्हाका मिगेले जनना कोणेय कारण नाची म्हणून गितेंत ताणें सांगलें. ते आमी नमगली नमगुका इतें म्हणत हें मत्स्य कुर्म सगळे अवतार पळयतना जाल्यार रामकृष्णाला अवतार तो आम्माल पटा दुखून इल्ल म्हळ्यार कोण पळोवचें चमकला. अंतू राम जावन जन्म येतना कोणेय पळोवच्या वचनीची संगनीची कौशल्य लागीं तो प्रकट जालेलो म्हण लेखूक आमी. कृष्ण जावन येताना स्वयं ताणें प्रकट जालेले वसुदेवान पळयलेलो. भागवतांत सांगला न्हय वसुदेव ऐक्षत म्हूण सांगून कशें येयलो तो म्हूण सांगून कृष्ण. तशी सशंक चक्रम किरीट कुंडलम म्हणून तशी सांगता पळय, तशी तो किरीट कुंडल ते कौस्तुभ हार सकडी घालून शंखचक्र गदा पद्म घेवन पितांबर घालून शिशु रुपार परमात्मा इलो म्हूण. बदयक चरडान निर्वस्त्र जावन येवचे, वगुवाग बेतले बरुवाग बेतले म्हूण सांगून. शिवाय शंखचक्र गदा पद्म असला आयुधनी धरून खंयचे चेरडू भायर येयला रे बाळान जेवचे कशी त्या वचून कितले कष्ट नाही मे. तशी त्रैगुण्य वर्जित अजम ताका जनन्ना, विभूम सगळे लोकाचे अधिपती, आद्यम आदिपुरुष, ईशम तो यजमानो म्हणटाची. तशी
वंदे भवग्नम अमरासुरसिद्धवन्द्यम अमर असुरसिद्धवन्द्यम अमर सुरसिद्धवन्द्यम अमर जामनशिले सुर देवते सिद्ध अन्य पुरे थकावंदन करचे वंदे भवग्नम हक्क बिनी आम्ही नमस्कार केलो म्हणजे हे भवसागरा दुखून आमकां मुक्ती मेळटा भव पुरे नाश करता भवनाश करनाशी आम्ही मोक्षा वचनाची तशी मागीर नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत म्हूण सांगून महाभारतांत आतां शूर करताचे हे श्लोकाचे अर्थ आनी महाभारतांतले काणये विशयी पायी आमी देवाल दयेन पायचे दिसा शूर करुया देवान आमकां पुरे जनाक हे चंद रितीर जपचे तशी अनुग्रह कोरका म्हण देवाले मागता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।